आहे, 4 जण अल्पवयीन आहेत. तुमच्या माझ्यासारखा जो 5वा तिथे असता तर त्याने त्या 4 मुलांना दगडफेक करू नका म्हणून सांगितलं असतं, पण त्याने तसं केलं नाही. याचा अर्थ त्या 5 जणांमध्ये 4 अल्पवयीन मुलं असावेत हेच त्यांचं प्लॅनिंग आहे. आणि हे पोलिसांचे हात बांधण्याकरता केलेलं आहे. आर्थिक बहिष्कार टाका. आज इस्लामिक दहशतवाद जिहाद हा आपल्या वेशीवर पोहोचलेला आहे. आज मी चॅलेंज देऊन सांगतो, फडके रोडवर जर आपण आता निघालो आणि दुकानांमध्ये दुकानाच्या मालकांची नावं विचारली तर किमान 20% मालक हे मुसलमान आहेत. आर्थिक बहिष्कार टाका. याच्या पुढे आपल्याला हा विषय नेहमीचा रोजच्या जगण्यातला करावा लागणार आहे. आणि आज इथे उपस्थित असलेली संख्या ही डोंबिवलीच्या हिंदूंच्या 1% संख्या सुद्धा नाही. आपला समाज हा नेहमीच निकृष्ट असतो, पण असाच निकृष्ट राहिला तर पुढच्या 5 वर्षात तुमच्या माझ्या मुलाबाळांना हेच सगळं सहन करावं लागणार आहे, जे आपण होऊ द्यायचं नाहीये. सगळे माझ्या मताशी सहमत आहात का? याच्यासाठी काय करायचं आहे, 4 मुद्दे सांगतो. शहर म्हणून आपण मुसलमान दुकानदारांवर आर्थिक बहिष्कार टाकणार आहोत. आपण कुठल्याही दुकानात गेल्यानंतर दुकानाच्या मालकाचं नाव विचारायचं आहे. दुकानाच्या मालकाचं नाव सांगितलं नाही तर त्या दुकानाचा फोटो आपण डोंबिवलीच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून देणार आहोत आणि त्या दुकानाशी व्यवहार पूर्णपणे बंद करणार आहोत. आपल्या डोंबिवलीतल्या रिक्षा चालकांची माहितीही आपल्याला पाहिजे. चालक आणि मालक वेगवेगळे असतात. मालक हिंदू असला आणि चालक मुसलमान असला तरीही त्या रिक्षेत बसायचं नाही. मी 4-5 किलोमीटर चालत घरी जाईन. होय होय. दुसरी महत्वाची गोष्ट, अशा कुठलाही प्रसंग घडला तर कोणाचीही वाट न बघता आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आपला निषेध पोलिसांसमोर नोंदवायचा आहे. पोलिसांकडे जायला काही लावायचं नाहीये. उद्या आपण आज पोलिसांसमोर निषेध नोंदवला नाही तर आपल्या घरात आलेलं हे संकट आपल्याला सहन करावं लागेल. दुकानं भाड्याने देणाऱ्यांना पण त्यांचा समाचार घ्या. आपण दुकानं भाड्याने देतात त्यांना त्यांचा समाचार घ्या पहिला. लँड जिहाद, तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा. आपल्या सोसायटीमध्ये आपण सेक्रेटरी असू नसू, आपण सभासद असू, आपल्या सोसायटीमधला एकही फ्लॅट मुसलमान कुटुंबाला भाड्याने देणार नाही. असा ठराव पास करण्यात कायदेशीर अडचणी येत असतील तर त्या ठराव पास न करता हा नियम आपण सगळ्यांनी लागू करायचा आहे. चौथा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आज आपण इथे ठरवून सगळे घरी जाणार आहोत. मुसलमान समाज हा न लाजता दर शुक्रवारी टोपी घालून नमाज पडतो. तो धर्मांध आहे. आपण धर्मांध आहोत नाही त्याचा विचार करू नका. आपल्याला याच्या पुढे धर्मांध व्हावं लागेल. धर्मांध मुसलमानांना उत्तर द्यायचं असेल तर धर्मांध हिंदू व्हावंच लागेल. जर आठवड्याला जमणार नसेल तर महिन्यातून एकदा आपल्याला एकत्र यावंच लागेल. मी एक नागरिक, हिंदू नागरिक, डोंबिवलीचा सजग हिंदू नागरिक म्हणून सगळ्यांना अपील करतो, यापुढे डोंबिवलीमध्ये दर महिन्यात एक दिवस महाआरती होईल. त्या महाआरतीला झाडून डोंबिवलीतले सगळे ठरलेल्या ठिकाणी येतील. आपण आजारी असू, आपण कुठेही असो, त्या दिवसाचा निरोप अख्ख्या डोंबिवलीला गेला पाहिजे. तो कुठला तरी आपण चॅम्पियनशिप कप जिंकला तर इथे हजारोंच्या संख्येने लोक जमा होतात आणि एका शाखेवर, बालांच्या शाखेवर दगड मारले तर आपल्याला निरोप द्यावा लागतो. याच्यासारखी लाजिरवाणी स्थिती नाही. या महाआरतीचा शुभ सुरुवात आपण येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री 8 वाजता अप्पा दातार चौकात करणार आहोत.
उद्याच्या दिवशी रात्री 8 वाजता अप्पा दातार चौकात महाआरती होईल. त्याची पूर्व परवानगी, त्याचा पूर्व निरोप आज किंवा उद्याच्याच दिवशी पोलीस स्टेशन मध्ये जाईल. कारण आपण हिंदू आहोत, आपल्याला यासाठी परवानगी घ्यावी लागते. नमाज पडायला रस्त्यात नमाज पडायला कोणीही पोलीस स्टेशन मध्ये जात नाही. पोलीस जातात सुरक्षा द्यायला. ती त्यांची अडचण आहे, पण त्यांची अडचणी आपण समजून घेऊयात. येत्या 30 मार्चला रात्री 8 वाजता सर्व हिंदू समाज सकाळी नववर्ष स्वागत रात्या होतेच, पण ती हिंदू नववर्ष स्वागत रात्या ही पारंपरिक यात्रा आहे. पण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण दर महिन्याच्या एका दिवशी महाआरती करू. पुढच्या महिन्याची आरती कधी असेल, कुठे असेल, तो निरोप दिला जाईल. पण 2 आरत्यांचे निरोप मी आत्ता इथून देतो आहोत. सगळ्यांनी जोरदार घोषणा देऊन सहमती दर्शवा. 30 मार्चला रात्री 8 वाजता इथे महाआरती होईल. अर्ध्या तासासाठी आपण एकत्र राहू. त्याच्यानंतरची आरती ही बरोबर आठवड्याच्या 3ऱ्या शनिवारी रात्री 8 वाजता कावेरी चौकात होईल. 30 मार्चला त्याचा निरोप दिला जाईल. कोणी असं समजू नका कावेरी चौक लांब आहे, थोडा वेळ काढा. जिथे कुठे असेल तिथे आपल्याला पोहोचायचंय. महाआरती होईल, घोषणा होतील आणि आपण आपापल्या घरी येऊ. जमेल? घोषणा द्या. भारत माता की जय.